क्रमांक 1 वरती पुढील सामना क्रीडांगण क्रमांक 1 वरती पुढील सामना भैरवनाथ पेजारी विरुद्ध शिवाई बांदर। क्रीडांगण क्रमांक 1 वरती पुढील सामना भैरवनाथ पेजारी विरुद्ध शिवाई बांदर या दोन्ही संघांनी क्रीडांगण क्रमांक 1 साठी तयार व्हायचं आहे। क्रीडांगण क्रमांक 2 वरती पुढील सामना श्री हनुमान सरी विरुद्ध बजरंग रोहा। क्रीडांगण क्रमांक 2 वरती पुढील सामना श्री हनुमान सरी विरुद्ध बजरंग रोहा आणि क्रीडांगण क्रमांक 3 वरती तीच माता बोली पंचतन विरुद्ध नवजीवन पेजारी। क्रीडांगण क्रमांक 3 वरती तीच माता बोली पंचतन विरुद्ध नवजीवन पेजारी या साई संघाने जय्यत तयार करायचं आहे। क्रीडांगण क्रमांक 1 वरती डीबीएम कारावली विरुद्ध जयमान उलसेडे। क्रीडांगण क्रमांक 2 वरती ओमकार बेशवी विरुद्ध दर्यावती वंदन नागाव। क्रीडांगण क्रमांक 3 वरती मातृछाया प्रोडक्ट्स विरुद्ध नवतरुण कारावी। हे दोन संघ आपण बघतोय। क्रीडांगण क्रमांक 3 वरती गेल्या वर्षीचे फायनल मध्ये केलेले दोन्ही संघ क्रीडांगण क्रमांक 3 वरती खेळतात। उपविजेता आणि विजेता आज पहिल्याच फेरीमध्ये एकामेकांच्या विरुद्ध लढताना आपल्याला बघायला मिळतात। तो क्रीडांगण क्रमांक 3 वरती। धन्यवाद। एक सुंदर असं वातावरण आपण तयार झालेलं पाहतो, निर्माण झालेलं आहे। कबड्डीचा थरार 2024 कबड्डीला मात्र खऱ्या अर्थानं सुरुवात झाली। महाराष्ट्रातील नामांकित कबड्डी स्पर्धा आपल्या समोर आपली माती आपला खेळ, श्वास कबड्डी, ध्यास कबड्डी, प्रवास कबड्डी तिसरा दिवस खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुरू झाला। रायगड जिल्ह्यातील नामांकित कबड्डीपटू आपला खेळ मात्र या मैदानावर व्यक्त करणार आहे, मैदानावर मात्र सादर करणार आहे। रायगड जिल्ह्यातील तमाम कबड्डी रसिक प्रेक्षकांचं अर्थात दिलीप शेठ भोई यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत। खेळ कबड्डी 2024 चा मात्र प्रारंभ जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेला मात्र सुरुवात झाली। आपण सुरुवातीलाच पाहिलं या ठिकाणी आदरणीय रमाकांत पाटील सर आपला देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। एक राष्ट्रीय खेळाडू म्हणून खऱ्या अर्थानं अनेक वर्ष कबड्डी क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे आदरणीय रमाकांत पाटील अर्थात रमा आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। आपण देखील स्थानापन्न व्हायचं आहे। मित्रांनो, या कबड्डी स्पर्धेसाठी अनेक नामांकित राजकीय क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, अशा विविध क्षेत्रातून सांस्कृतिक क्षेत्र असेल, अशा विविध क्षेत्रातून या ठिकाणी नामांकित मंडळी येणार आहेत आणि त्यांच्याच आशीर्वादानं ही संपूर्ण कबड्डी स्पर्धा मात्र आजच्या रचनेमध्ये पूर्णत्वास जाणार आहे। मागील 2 दिवस या ठिकाणी संपूर्ण कबड्डी स्पर्धा खेळली जाते। मग पंचक्रोशी कबड्डी स्पर्धा असेल, महिला कबड्डी स्पर्धा असेल किंवा आज मात्र रायगड जिल्ह्यातील प्रौढ गटाची कबड्डी स्पर्धा असेल, अशा कबड्डीला मात्र या ठिकाणी सुरुवात मात्र झाली आहे। सुंदर कबड्डी स्पर्धा, नेत्र दीपक कबड्डी स्पर्धा, दृश्य लागण्याजोगी कबड्डी स्पर्धा आणि ह्याच कबड्डीला मात्र खऱ्या अर्थानं आपण सुरुवात झालेली पाहतोय। मैदान क्रमांक 1 साठी डीबीएम स्पोर्ट्स कारावी जहामान उचडे, मैदान क्रमांक 2 साठी ओमकार बेशवस दर्यावती वंदन नागाव आणि मैदान क्रमांक 3 साठी मातृछाया कबड्डी असेल भाग्य पत्रिका पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं डोळ्यांचे पारणे फेडले जातात। मित्रांनो, कोणता संघ या कबड्डी स्पर्धेमध्ये अंतिम विजेता संघ होणार हे मात्र सांगणं कठीण झालं, कारण तशाच पद्धतीची भाग्य पत्रिका आपल्या नजरेसमोर आली, आपल्या डोळ्यासमोर आली। कोण होणार या कबड्डी स्पर्धेतील महाअंतिम विजेता बाहुबली आणि तेच देखील आपल्याला आजच्या रचनेमध्ये या ठिकाणी पाहायचं आहे। मैदान क्रमांक 1 वर अनोख्या कलेमध्ये या दोन्ही संघांचं स्वागत केलं गेलं आणि कबड्डी स्पर्धेला मात्र सुरुवात झाली। कधी इकडे तर कधी तिकडे असं मात्र पकडांचे आणि सदाई बहादरांचा खेळ मात्र सुरू झाला। प्रो कबड्डी आजपर्यंत टीव्हीवर राहणारा आमचा रसिक प्रेक्षक होते, आज मात्र या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी या कबड्डीचा अनुभव घेतोय, या कबड्डीचा आनंद घेतोय। युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हजारो या ठिकाणी रसिक प्रेक्षक वर्ग घर बसल्या देखील या कबड्डीचा आनंद घेत आहे। ह्याच्यापेक्षा वेगळी कबड्डी का असू शकते? मैदान क्रमांक 3 वर देखील तशाच पद्धतीनं जल्लोष मात्र आपल्याला ऐकायला मिळतोय। 3 वर चालू सामना पाहतो मातृछाया प्रोडक्ट्स वर्सेस नवतरुण कारावी या दोन महाबलाढ्य संघांमध्ये मात्र सामना सुरू झालेला आहे। रायगड जिल्ह्यातील अनेक वेळेला प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले दोन्ही संघ या ठिकाणी आता मात्र पहिल्याच फेरीमध्ये आपण एकमेकांसमोर लढत असताना पाहतोय। आता खेळामधील लढाई, खेळामधील पराक्रम आणि अनेक योद्धे आपला खेळ मात्र या ठिकाणी या मैदानावर करणार आहे। लाल मातीचा खेळ आज मात्र आपण मॅटवर पाहतोय आणि हाच आनंद मात्र या ठिकाणी आपल्याला करायचा आहे। भविष्यातील कबड्डीची नांदी या ठिकाणी आहे। भविष्यात होणाऱ्या प्रो कबड्डीला
खऱ्या अर्थानं कशा पद्धतीने या ठिकाणी फेस करायचं, कशा पद्धतीने तोंड द्यायचं हे मात्र या कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. अनेक नवोदित खेळाडूंना खऱ्या अर्थाने या कबड्डी स्पर्धेतून संधी दिली गेली आणि निश्चितपणे कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली. देखील आपण पाहतोय इंडियन स्पोर्ट्स अकादमीपासून जेव्हा विजय धोणे संघटनेच्या तालुक्यात दिला आहे आता मात्र अलिबागच्या मैदानावर एकाच मैदानावर पहिल्याच फेरीमध्ये मात्र आपलं या ठिकाणी काय कर्तृत्व अर्थात आपल्या खेळाची कुशलता या ठिकाणी मानणार आहेत आणि नक्कीच विजयासाठी प्रयत्न करणार आहेत. कारण विजय तर प्रत्येकालाच व्हायचा आहे, परंतु कोणता तरी एकच संघ विजयी होणार. मात्र हा एक संघ कोणता असणार? 1,25,000 रुपये अंतिम संघासाठी या ठिकाणी दिले जाणार आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण कबड्डी स्पर्धा आजच्या रस्त्यामध्ये आपण पाहणार आहोत. मैदान क्रमांक 2 वर देखील आपण पाहतो ओंकार विश्वास दर्यावती बंदर नागाव हा सामना मात्र त्या ठिकाणी घडला. गुणफलक आपल्या समवेत आहे, आपल्या समोर आहे. तर मैदान क्रमांक 3 वर मातोछाया प्रोड्युसर्स नवतरुण कारावी संघ खेळतोय. लक्षात घ्या मैदान क्रमांक 1 मध्ये चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल आपल्यासाठी सेकंड कॉल असेल. भैरवनाथ बेजारी वस शिवाई बांधण आपण मैदान क्रमांक 1 साठी तयार राहायचं. मैदान क्रमांक 2 मध्ये चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल श्री हनुमान श्री वसत बजरंग रोहा आपण तयार करायचा आहे. मैदान क्रमांक 3 मध्ये सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल चिंचवाडा गोली पंचकर्म वसत नवजीवन बेजारी आपण देखील तयार करायचं आहे. असे पुढील 6च्या 6 संघ आपण आपल्या रमेशामध्ये तयार करायचा आहे. सेकंड कॉल आपल्याला दिलेला आहे. आपण पुण्यात या ठिकाणी आता एंट्री गेट आहे, प्रवेशद्वार आहे. स्पेशली खेळाडूंसाठी या ठिकाणी जे तयार करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी येऊन आपण थांबायचं आहे. खरं तर या ठिकाणी प्रो कबड्डी 2024 पाहतोय. अनेक खेळाडू प्रो कबड्डी खेळत असताना आपण पाहिलं. संजय भाई एक मिनिट थांबवतोय. जे कॅमेरामॅन आहे त्याच्यासमोर त्याच्याकडे उभं राहायचंय. कॅमेरामॅनच्या समोर उभं नका राहू. जरा कॅमेरा उभा ठेवा. एंट्री गेटवरती जे दर्शक आहेत त्याला कॅमेरा थोडा व्हा. धन्यवाद सर. दृष्टी मात्र या ठिकाणी समोर ठेवण्यात आलेल्या भविष्यातील प्रो कबड्डी स्टार तयार करण्याची भविष्यात प्रो कबड्डी स्टार बनण्यासाठी एक म्हणजे सामना टीएन स्पोर्ट्स कारावी असेल जवाना मुचंडी मापराड्या संघामध्ये मात्र सुरू झाला. प्रो कबड्डीच्या या धर्तीवर आपण पाहतोय रसिक प्रेक्षकांना देखील पुन्हा विदर्भ प्रतिसाद या संपूर्ण कबड्डी स्पर्धेला दिला. मित्रांनो आजमध्ये काल देखील आणि परवा देखील तितकाच प्रतिसाद अनेकांचा होता. आज मात्र कुठून गर्दी या ठिकाणी आपण पाहतोय. आजूबाजूला कुठेही थांबण्यासाठी जागा राहिली नाही आणि तशाच प्रकारचं व्यवस्थापन अर्थातच या ठिकाणी मागे जे आपण क्रिकेटचं मैदान पाहतोय त्या ठिकाणी देखील ती स्पर्धा आपण अगदी त्या चेअरवर बसून करू शकतो. जवळपास 2,000 चेअर त्या ठिकाणी मारण्यात आलेले आहेत. स्क्रीन देखील 2 लावलेले आहेत. स्टॉल आहे. संजय सर, येस सर. ओके, या ठिकाणी स्टेडियम आपलं जॅम पॅक झालंय. सर्व प्रेक्षकांना नम्र विनंती आहे, या स्पर्धेच्या निमित्तानं प्रो कबड्डीच्या धर्तीवर आपण रिव्ह्यू सिस्टीम या ठिकाणी ठेवलेली आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, कॅमेऱ्याचे जे स्टँड्स आहेत त्याच्यापासून थोडे आपण दूर उभे राहा. कॅमेऱ्याचा जर एखादा अँगल मिस झाला तर एखाद्या संघाचं मोठं नुकसान या ठिकाणी होऊ शकतं. हात जोडून सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की कॅमेऱ्यातून थोडे आपण दूर उभे राहायचंय. धन्यवाद सर. आपण लगेचच पुन्हा स्वागताकडे वळतोय. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना सन्मानित करूया.
पुन्हा एकदा आम्ही स्वागताकडे वळतोय. ज्या पुढच्या 6 टीम दिलेल्या आहेत त्या 6च्या 6 टीमनं आपण तयार राहायचं आहे. सेकंड कॉल आपल्यासाठी दिलेला आहे, लक्षात घ्या. अर्थातच व्यासपीठावर उपस्थित आदरणीय अमितजी म्हात्रे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. अर्थात संयोजक भारतीय जनता पार्टी आहे. ठीक आहे, पुढील आपण सन्मान घेतोय. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय श्री प्रथमेश पाटील, आदरणीय श्री प्रथमेश पाटील सदस्य सांबरी ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी महेश निमाने आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय श्री प्रथमेश पाटील यांना सन्मानित करायचे आहे. आदरणीय श्री प्रथमेश पाटील, महेश निमाने प्लीज आपण यायचं आहे. आपण आदरणीय प्रथमेश पाटील यांना सन्मानित करायचं आहे. मी आदरणीय मिलिंदजी वाडीकर आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रथमेश पाटील यांना सन्मानित करायचं आहे. खेळ असाच रंगत जाणार आहे, खेळ असाच बदलत जाणार आहे. या खेळाचा फक्त आपण आनंद लुटायचा आहे. असा हा खेळ अर्थात खेळ कबड्डीचा. आदरणीय प्रथमेश पाटील यांचा यथोचित सन्मान केला जातोय. धन्यवाद प्रथमेश पाटील आणि धन्यवाद या ठिकाणी मिलिंद वाडीकर. तदनंतर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय श्री अनंत अवचटकर साहेब अर्थात ज्येष्ठ कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी आदरणीय सतीश काळे आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते श्री अनंत अवचटकर साहेब ज्येष्ठ कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी त्यांना सन्मानित करायचं आहे. प्लीज या ठिकाणी हा सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय श्री अवचटकर साहेब, सतीश काळे विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान वितरित करायचा आहे. सतीजी थळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान दिला जातो. धन्यवाद सर. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मोहनजी पिंगळे अर्थात कुर्डूस विभागीय अध्यक्ष भारतीय जनता पार्टी त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. आदरणीय मोहन पिंगळे कुर्डूस विभागीय अध्यक्ष भारतीय जनता पार्टी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी मान्यवरांकडे आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते आदरणीय मोहन पिंगळे यांना सन्मानित करायचं आहे. महेंद्रजीकडे आपण यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते हा सन्मान मात्र वितरित करायचा आहे. अर्थात सन्मान या ठिकाणी द्यायचा आहे. आदरणीय मोहन पिंगळे यांच्यासाठी सध्या आहे ते सर्व कडक मॅच आपण पाहतोय. प्रत्येक या ठिकाणी कोर्टवरती जे मॅच चालू आहेत सर्व अप्रतिम अशा मॅचेस पाहायला मिळत आहे या ठिकाणी. ओके सर, पुन्हा एकदा नेक्स्ट पुढचा सन्मान या ठिकाणी घेतला जातोय तो म्हणजेच आदरणीय रामचंद्र पारंगे माजी उपसरपंच ग्रामपंचायत वेलोशी यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी शिशिर म्हात्रे आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते आदरणीय रामचंद्र पारंगे माजी उपसरपंच बेरोशी यांना सन्मानित करायचं आहे. शिशिर म्हात्रे आपल्या शुभ हस्ते. या ठिकाणी आदरणीय रामचंद्रजी पारंगे यांना सन्मानित केला जातोय. अर्थात साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ चिराड यांच्या वतीनं धन्यवाद सर. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय परशुराम भोनकर साहेब आणि यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. अर्थात हा सन्मान करण्यासाठी मी प्रशांत म्हात्रे आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते परशुराम भोरकर यांना देखील सन्मानित करायचं आहे. माजी सदस्य ग्रामपंचायत भोरकर आदरणीय परशुराम भोरकर साहेब.
सदस्य ग्रामपंचायत दोघर पुनश्च आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर पुढील सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आदरणीय गणेश कट भारतीय जनता पार्टी बोरली आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी भूषण वाडेकर आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय गणेश कट भारतीय जनता पार्टी बोरली यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वरती दुसरा पुकार आहे. लाईनअप करून घ्यायचं आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वरती भैरवनाथ बेदारी विरुद्ध शिवाई बांधल या दोन्ही संघांनी लाईनअप करून घ्यायचं आहे. क्रीडांगण क्रमांक 2 वरती श्री हनुमान सरी बजरंग रोवा. क्रीडांगण क्रमांक 2 वरती श्री हनुमान सरी बजरंग रोवा आणि क्रीडांगण क्रमांक 3 वरती सिद्धमाता मोनी पंचतन विरुद्ध नवजीवन बेजारी या साई संघांनी जय्यत तयारी करायचं आहे. धन्यवाद सर. तदनंतर पुढील सन्मान या ठिकाणी आदरणीय नरेश सुतार सदस्य मिठेकार त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी अमोल म्हात्रे आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय नरेश सुतार यांना देखील सन्मानित करायचं आहे. आदरणीय नरेश सुतार अमोल म्हात्रे आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये प्रभावशाली कार्यशील असणारे अनेक दिग्गज मान्यवर या संघावर स्थानापन्न झालेले आहेत आणि त्यांना सन्मानित करणं हे देखील आमचं परम कर्तव्य आहे. अर्थात अशाच मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित केला जातो जे अनेकांना मदतीचा हात देत असतात, अनेकांच्या सुखदुःखामध्ये खऱ्या अर्थाने सहभागी होत असतात. अशा सर्व दिग्गज मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. धन्यवाद. या ठिकाणी नरेश सुतार. पुढील सन्मान आदरणीय जनार्दन खोत वाघुळवाडी आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी मंगेश पेडवी आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते जनार्दन खोत यांना सन्मानित करायचं आहे. मंगेश पेडवी आपण यायचं आहे आणि हा सन्मान मात्र आपण द्यायचा आहे आदरणीय जनार्दन खोत यांच्यासाठी. संजय सर मॅच प्रमाणे त्या ठिकाणी आपण प्लीज नेक्स्ट मॅचला कसा आवाज देत राहा. तदनंतर पुढील सन्मान या ठिकाणी दिला जाणार आहे. पुढील स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे ते म्हणजेच आदरणीय सुरेंद्रजी हडकर साहेब अर्थात रामराज. आदरणीय सुरेंद्रजी हडकर साहेब मी भालचंद्र पाटील आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय सुरेंद्र हडकर साहेब यांना सन्मानित करायचं आहे. आदरणीय सुरेंद्रजी हडकर साहेब आपण यायचं पुढे यायचं. मी भालचंद्र पाटील आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सुरेंद्रजी हडकर साहेब यांना सन्मानित करायचं आहे. कार्यक्रम म्हटलं की स्वागत आलंच, कबड्डी म्हटले की रसिक प्रेक्षक वर्ग आलाच. पुढील या ठिकाणी मान्यवर आहेत नितेश परकर अर्थात कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी आदरणीय नितेश परकर होनम यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी अवधूत म्हात्रे आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नितेश परकर अवधूत म्हात्रे प्लीज. अवधूत सर आपण यायचं प्लीज. विनंती असेल आदरणीय नितेश पारकर यांना आपण सन्मानित करायचं आहे. नितेश पारकर आपण पुढे यायचं प्लीज. सर क्रीडांगण क्रमांक 1 वरती धारावी विरुद्ध हुसेन यांचा सामना आपण बघतोय. 11-5 अशा दोघांनी हुसेन या आघाडीवरती आहे. तर क्रीडांगण क्रमांक 3 वरती जो गेल्या वर्षीचा उपविजेता आणि विजेता यांच्याबद्दल लढत जर आपण बघितली तर कोल्डूर संघ कालाबीच्या विरुद्ध आगीतून लढतोय. म्हणजेच गेल्या वर्षीचा विजेता कालाबी हा संघ होता, परंतु या वेळेला मात्र कोल्डूर संघ या मॅचमध्ये आघाडीवरती आहे. 15-11 अशा गुणफरकाने आपण बघतोय. जिथे कोल्डूर संघ 15 गुणांवरती आहे तर कालाबी हा संघ 11 गुणांवरती आहे. म्हणजे 4 गुणांची आघाडी या मॅचमध्ये कोल्डूर संघाने प्राप्त केलेली आहे. पुढचे संघ आहेत. आपल्याला सेकंड कॉल दिलेला आहे. आपण एंट्री गेट मध्ये येऊन थांबायचं. भैरवनाथ
पेजारी शिवाई बांदर सिंहनवान सरी बजरंग रोवा चिंचमाता बोली पंचतर विरुद्ध नवजीवन पेजारी या साई संघांना फायनल कॉल आहे. आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. साई संघांना फायनल कॉल करतोय. आपण प्रवेश द्वाराशी लाईनअप करून घ्यायचं आहे. भैरवनाथ पेजारी शिवाई बांदर जय हनुमान सरी बजरंग रोहा चिंचमाता बोली पंचतर विरुद्ध नवजीवन पेजारी या साई संघाने लाईनअप करून घ्यायचं आहे. क्या बात है, फुल ऑन क्राउड है. एक बार जोरदार गणपति बाप्पा मंगल मूर्ती. अगदी जबरदस्त मॅच पाहतोय. क्रीडांगण क्रमांक 1 वरची मॅच उचलली विरुद्ध काराबी अशी जर आपण पाहिली तर 11-8 अशा फरकाने आहे. 3 गुणांची आघाडी आहे ती जय हनुमान उचेडी संघाकडे. दुसरा ग्राउंड नंबर 2 वरचा सामना सुद्धा अगदी जबरदस्त पाहायला मिळतोय. जे ते ओंकार वेशी विरुद्ध दर्यावर्ती बंदर नागाव हा सामना सुद्धा अगदी रंगतदार स्थितीमध्ये आहे. परंतु क्रीडांगण क्रमांक 3 कडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. कारण गेल्या वर्षीचा विजेता आणि उपविजेता यांच्यामध्ये लढत जर आपण बघितली तर अगदी जबरदस्त लढत सुरू आहे. ज्या संघाने गेल्या वर्षी फायनल मारली होती, चॅम्पियन संघ राहिला होता, तो पहिल्याच फेरीमध्ये बॅकफुट वरती आहे. 11 गुणांवरती आहे तो 9 तरुण काराबी आणि 17 गुणांवरती आपण बघतोय तो कुर्डूस हा संघ आहे. म्हणजे 6 गुणांनी आघाडीवरती या वर्षी आहे तो कुर्डूस संघ. बघा गेल्या वर्षीचा जो पराजय होता तो मात्र यावेळेला पहिल्याच मॅच मध्ये या ठिकाणी काराबीवरती मात करून हा सामना जिंकणार का कुर्डूस संघ. 6 गुणांच्या आघाडीवरती कुर्डूस संघ आपण पाहतोय काराबीच्या विरुद्ध. गेल्या वर्षीचा डिफेंडिंग चॅम्पियन काराबी संघ झुंज देतोय. अर्थात रनर ऑफ संघ कुर्डूस संघाच्या विरुद्ध 17-11 अशा प्रकारे 6 गुणांच्या आघाडीवरती आपण बघतोय तो म्हणजेच काराबी संघ. तर ग्राउंड नंबर 2 वरती आपण सामना पाहिला तर ओंकार वेशवी विरुद्ध त्या ठिकाणी दर्यावर्ती बंदर नागाव यामध्ये 23-21 म्हणजे 2 गुणांनी आघाडीवरती आहे तो म्हणजेच दर्यावर्ती बंदर नागाव 2 गुणांची आघाडी आपण बघतोय. पुढच्या 6 संघांना फायनल कॉल केलेला आहे. अजून सुद्धा एकही संघ उपस्थित नाही आहे. फायनल कॉल करतो अजून भैरवनाथ पेजारी विरुद्ध शिवाई बांदर. आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. भैरवनाथ पेजारी शिवाई बांदर जय हनुमान सरी बजरंग रोवा चिंचमाता बोरली पंचतन आणि नवजीवन पेजारी लाईनअप करून घ्यायचं आहे. देखते चल फिर बचाएंगे. अत्यंत जबरदस्त मॅच आहे. बघतोय तिन्ही ग्राउंडवरती अप्रतिम मॅच केले जातात. अगदी तिन्ही मॅचेस जर आपण बघितल्या तर खूप सुंदर आहेत. 19-12 अशा प्रकारे कुर्डूस संघ त्या ठिकाणी आगेकूच करतो. काराबी संघाच्या मात्र लीड घेतलेला आहे. काराबी संघ या ठिकाणी 7 गुणांनी पिछाडीवरती आहे. गेल्या वर्षीचा विजेता संघ चॅम्पियन संघ या मॅच मध्ये 2024च्या 1 गुणा 7 गुणांनी पिछाडीवर आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. क्रीडांगण क्रमांक 1 वरचा सामना 12-9 अशा फरकाने काराबी संघ 9 गुणांवरती आहे. जय हनुमान उचेंडे हा संघ आपण बघतोय 12 गुणांवरती 3 गुणांची आघाडी रेड वरती आलाय. काराबी सर्वात रेड आहे. संजय एक मिनिट जरा रिव्ह्यू आहे. Court number 2. Sir, please review check. Omkar Veshwi challenge bonus point. Our decision no bonus. Please check review. सामना आपण बघतोय 12-9 अशा फरकाने सुरू झालेला आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वरती 2 मराठे संघ जय हनुमान उसेडे अर्थात मगाशीच म्हटलं होतं की 7 ते 8 विजेतेपद यावर्षी या रायगड जिल्ह्यामध्ये प्राप्त करणारा जय हनुमान उसेडे हा संघ आपण बघतोय. एक बलाढ्य आणि बलवान संघ आणि त्याच्या विरुद्ध काराबी संघ झुंज देतोय. TBM काराबी
3 गुणांनी पिछाडीवरती 3 सेट 4 सेट डिफेन्स आहे, बोनस ऑफ आहे आणि अशा वेळेस 22 नंबरची जर्सी प्रदान केलेला रायडर TBM धारावी संघाचा रेडवरती आहे. अर्थात संदेश पाडेची रेड, संदेश पाडे रेडवरती आपण बघतोय राईट टू लेफ्ट रेड करतोय. मात्र 4च्या डिफेन्समध्ये पॉईंट मिळवणे तेवढी सोपी गोष्ट नाही आहे आणि अशा वेळेस सावध पवित्रा घेऊन संदेश पाटील पुन्हा एकदा आपल्या कोर्टवरती आला आहे. चला अजून सुद्धा साही संघ उपस्थित नाही आहेत. बघा शेवटची 5 मिनिटं पुकारलेली आहेत आणि अजून सुद्धा कुठलाही संघ लाईनअप केलेला नाही आहे. भैरवनाथ बेजारी, शिवाई बादल, श्री हनुमान सरी, बजरंग रोहा, सिद्धमाता मोठी पंचायत, नवजीवन बेजारी. बघा आपल्याला फायनल बॉल केलेला आहे. शेवटची 5 मिनिटं शिल्लक आहेत. आपण कृपया लाईनअप करून घ्यायचं आहे. ग्राउंड नंबर 2 वरती आणि टीव्ही मागितलेला आहे. त्याच्यात नंबर द्यायचा. जबरदस्त मॅच 13 नंबरच्या फरकाने मॅच आपण बघतोय जेथे जहानमान हुसेन हसमुख 4 गुणांनी आघाडीवरती आहे. शेवटची अगदी जर आपण मगाशी सर एकदा थांबवतो बघावी होती. संजय सर पुन्हा एकदा आपण स्वागत करायला म्हणतो. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय भगवान नाईक अर्थात रायगड जिल्हा आदिवासी समाज अध्यक्ष आदरणीय भगवान नाईक यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी भगवान नाईक यांना सन्मानित करायचं आहे. मिलिंदजी वाडेकर आपणास विनंती असेल, मिलिंदजी वाडेकर या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी भगवान नाईक यांना सन्मानित करायचं आहे. अर्थात आदिवासी क्रिकेट लीग देखील ज्यांच्या मोठ्या सहभागातून संपन्न झाली होती मागच्या राऊंडवर असे अर्थात कार्यकर्ते आदरणीय भगवान नाईक आपलं देखील मनपूर्वक स्वागत. तदनंतर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मधुकरजी पारधी अर्थात माजी सदस्य जिल्हा परिषद रायगड यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी रवींद्रजी म्हात्रे आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते आदरणीय मधुकरजी पारधी यांना सन्मानित करायचं आहे. प्लीज रवींद्रजी म्हात्रे आपण आदरणीय मधुकरजी पारधी यांना सन्मानित करायचं आहे. अजूनपर्यंत एकही संघ उपस्थित नाही आहे. अगदी त्यांची मेहनत केल्यानंतर क्रमांक 1 वरती TBM धारावी जन हा सामना आपण बघितला तर 13-12 अशा प्रकारे आणि 1 गुणांनी आघाडीवर जयनमान उलसेडी संघ जेथे अत्यंत जबरदस्त टफ फाईट मॅच अगदी शेवटचे क्षण शिल्लक असताना हा मॅच बदलण्याच्या स्थितीमध्ये 12-13 अशा फरकाने धारावी संघ 12 गुणांवरती आले. उलसेडी संघ 13 गुणांवरती आपण बघतोय. धन्यवाद सर. तदनंतर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सुधाकरजी म्हात्रे शिराळ सुधाकरजी म्हात्रे शिराळ एक ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी आमच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे. अशोक खडे आपणास विनंती असते आपण सुधाकरजी म्हात्रे यांना सन्मानित करायचं आहे. ज्येष्ठ नागरिक सुधाकर म्हात्रे यांचा यथोचित सन्मान केला जात आहे. पुन्हा एकदा विनंती करतोय भैरवनाथ बेजारी, शिवाई बांदर, श्री हनुमान सरी, बजरंग रोहा, सिद्धमाता मोठी पंचायत, नवजीवन बेजारी या साही संघानं फायनल बॉल केलेला आहे. अजून सुद्धा आपण लाईनअप केलेलं नाही आहे. पुढील संघ आपल्याला प्रवेशद्वारामध्ये येऊन थांबायचा आहे. लक्षात घ्या मैदान क्रमांक 1 साठी होणारा सामना असेल भैरवनाथ बेजारी वर्सेस शिवाई बांधण. संघ आलाय का बघा तिथे प्रवेशद्वारामध्ये.
सेकंड अर्थात मैदान क्रमांक 2 साठी श्री हनुमान सरी व श्री बजरंग रोहा हा संघ देखील त्या ठिकाणी आलाय का पहा. आणि मैदान क्रमांक 3 साठी चिंचमाता बोर्ली पंचायत वर्सेस नवजीवन फेसारी. क्रीडांगण क्रमांक 3 वरती जल्लोष पाहतोय आपण. गुरुदूत संघाने कारावी संघावरती मात केलेली आहे. गेल्या वर्षीचा विजेता संघ चॅम्पियन संघ या 2024च्या पहिल्याच मॅच मध्ये गारद झालेला आहे. गेल्या वर्षीचे दोन्ही फायनलिस्ट होते. अर्थात विजेता आणि उपविजेता यांच्यामधली लढत मात्र यावेळेला जिंकली ती गुरुदूत संघाने. कबड्डीच्या माध्यमातून पर्व 2024 किंवा पद्धतीनं मोठ्या जल्लोषामध्ये सहभागी संपन्न होत असताना पाहतोय. इथे मैदान क्रमांक 1 साठी होणारा सामना आहे. भैरवनाथ पेठारी वर्सेस शिवाजी बांधव. मैदान क्रमांक 2 साठी श्री हनुमान श्री वर्सेस बजरंग रोहा आणि 3 साठी चिंचमाता बोर्ली पंचायत वर्सेस नवजीवन पेसारी. इथे मेन खेळाडूंसाठी जो ग्रेट आहे त्याच्या समोर जे आमचे प्रेक्षक थांबले आहेत ना त्यांना प्लीज विनंती आहे. एंट्रन्स आहे तो आतमध्ये जाण्यासाठी खेळाडूंना सांगा पाहिजे. जागा मोकळी करा ना प्लीज प्लीज विनंती आहे. येण्या जाण्याचा मार्ग रिकामा ठेवा. तिकडे सुद्धा थोडं मागे आले तरी चालेल ना. इथे जे आमचं स्क्रीन आहे ना सगळंच प्लीज इथे जो एंट्रन्स खेळाडू आपल्या जाण्यासाठी सांगा पाहिजे प्लीज. स्वयंसेवक आपल्या जावं लागेल प्लीज. प्लीज जाण्यासाठी जागा द्यायची आहे. मधून छाया गुरुदूत संघ बरोबर या ठिकाणी नवजीवन पेजारी आणि भैरवनाथ पेजारी हे दोन संघ उपस्थित झालेले आहेत. मी पुढील संघाला विनंती करतोय आपण प्रवेश द्वारासाठी यायचं आहे. लाईनअप करून घ्यायचं आहे. पुढच्या 4 संघाला विनंती असेल आपण प्रवेश द्वारासाठी लाईनअप करून घ्यायचं आहे. फिजिओ पोहोचायचं ग्राउंड नंबर 2 वरती फिजिओने पोहोचायचं आहे. जे आमचे डॉक्टर आहेत ग्राउंड नंबर 2 वरती पोहोचायचे. इथे प्रवेशद्वारामध्ये खेळाडूंना आतमध्ये जाण्यासाठी जागा ठेवायची आहे प्लीज. आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गाला या ठिकाणी बजरंग रोहा संघ सुद्धा लाईनअप करतोय. मी विनंती करतोय या ठिकाणी भैरवनाथ पेजारी बजरंग रोहा नवजीवन पेजारी हे संघ उपस्थित झालेले आहेत. नयन पाटील आपण प्रवेश द्वारापाशी यायचं. नयन पाटील विनंती करतोय आपण प्रवेश द्वारापाशी यायचं. त्याचप्रमाणे उजव्या प्रवेश द्वाराशी नयन पाटील आपण बोलून यायचं. इथे मैदान क्रमांक 3 चा सामना संपलेला आहे. मैदान क्रमांक 3 वर होणारा सामना आहे चिंचमाता बोर्ली पंचायत वर्सेस नवजीवन पेसारी. या दोन्ही संघांना आम्ही आतमध्ये प्रवेश देतोय. प्लीज जागा नाही. ग्राउंड नंबर 2 ची मॅच संपलेली आहे. खेळाडूंना जाण्याची जागा द्या बाहेर प्लीज. ग्राउंड नंबर 2 वरती मॅच संपलेली आहे. कोणत्या देखील दोन्ही संघ बघा. श्री हनुमान चरी हात वर करा. श्री हनुमान चरी
श्री हनुमान सरी आहे का सर? बजरंग रोहा बजरंग रवा आहे, नवजीवन पेजारी आहे, भैरवनाथ पेजारी आहे. सर मैदान क्रमांक 1 चा देखील सामना संजय सर 2 मिनिटं थांबा, जरा क्राऊड एमटी होऊ द्या, 2 मिनिटं थांबा. चालू